खरं सांगणार आहे, कोण खोटं सांगणार आहे? आतापर्यंत तुमच्या आमच्या सोबत असलेली मंडळी जी तुमच्या आमच्या सोबत चालली ती सुद्धा येणार आहेत, आणि जी आतापर्यंत तुमच्या आमच्या सोबत चालली नाही, तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर जे तुम्हा आमच्या पाठीवर हात ठेवण्याकरता आले नाहीत, ती सुद्धा मंडळी आज तुमच्या आमच्या सोबत येणार आहेत आणि तुम्हाला मत द्या म्हणून या ठिकाणी सांगणार आहेत. परंतु हे सर्व बोलत असताना, हे सर्व सांगत असताना आजचा दिवस हा अत्यंत पवित्र आहे. आजचा दिवस तुमच्या आमच्या सगळ्यांकरता अत्यंत पवित्र आहे. आपल्या मुस्लिम बांधवांचा मोहर्रमचा आजचा सण आहे. त्यांना आपण सर्व मंडळी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देऊयात, त्यांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूयात. कोळीवाड्यामध्ये दत्तदेवाची पालखी निघाली, पालखीमध्ये सर्व मंडळी आनंदाने सहभागी झाली, त्यांना देखील आपण आज या ठिकाणी शुभेच्छा देऊयात. मोहर्रम मध्ये सामील झालेल्या देवाचे आशीर्वाद घेऊयात, दत्तदेवाचे आशीर्वाद घेऊयात आणि पेणला चांगले नगरसेवक मिळावेत अशी त्यांच्या चरणी आपण या ठिकाणी प्रार्थना देखील करूयात. मित्रांनो, आतापर्यंत कोण या ठिकाणी आलं नव्हतं. पेणचा महाघोटाळा 6 डिसेंबर आजचा दिवस आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज आपण सर्व मंडळी खूप तोऱ्यात वागतो. पूर्वी असं नव्हतं मित्रांनो. पूर्वी एकच कोणतरी खोत होता, एकच कोणतरी जमीनदार होता. चाबकाच्या फटक्यावर, आसुडाच्या धक्क्यावर तो सर्व मंडळींना नागवत होता, तो सर्व मंडळींवर अन्याय करत होता. स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, पण खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य म्हणजे काय याची ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला करून दिली 1950च्या आसपास. देशामध्ये कुणी काय करावं, कुणाला काय अधिकार, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. या देशामध्ये ज्यावेळी सर्वसामान्य माणसाला मतदानाचा हक्क मिळाला, ज्यावेळी सर्वसामान्य मतदानाचा हक्क मिळाला या भारतामध्ये, त्याच दिवशी तो सगळ्यांना मिळाला, पुरुषांनाही मिळाला आणि महिलांनाही मिळाला. पण लोकशाहीची जननी असलेल्या इंग्लंडमध्ये मात्र पहिल्यांदा अधिकार केवळ उमरावांना मिळाला, केवळ जमीनदारांना मिळाला, मग सर्वसामान्य पुरुषांना मिळाला आणि नंतर मग तो महिलांना मिळाला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली सगळ्यांना समान हक्क दिला. हिंदूंना एका मताचा अधिकार दिला, मुस्लिम बांधवांना एका मताचा अधिकार दिला, दलित समाजाला एका मताचा अधिकार दिला, सवर्णाला देखील एका मताचा अधिकार दिला, रिलायन्सच्या मालकाला देखील एका मताचा अधिकार दिला आणि आमच्या विठ्ठलवाडीमध्ये केळाची गाडी लावणाऱ्या सुद्धा केळीवाल्याला देखील एका मताचा अधिकार दिला. आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी महानिर्वाण दिनानिमित्त सर्व मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या ठिकाणी सर्वांनी इथे नमस्कार करूया. आणि म्हणून मित्रांनो, एका चांगल्या क्षणी ज्या ठिकाणी तिन्ही समाजाचा या ठिकाणी आज पवित्र दिवस आहे, अशा दिवशी मला या विठ्ठलवाडीमध्ये मी आज भाषण करायला उभा राहिलोय. मी विधानसभेमध्ये भाषण केलं, मी शिवाजी पार्कावर भाषण केलं, 10 माणसं समोर असताना देखील भाषण केलं आणि 2-2 लाख लोक समोर असताना देखील भाषण केलं. पण आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. ज्या ठिकाणी हाफ पॅन्ट मध्ये मी सायकल चालवायला ज्या विठ्ठलवाडीमध्ये शिकलो, त्या विठ्ठलवाडीमध्ये मी आज पहिल्यांदा भाषण या ठिकाणी करतोय, याचं मला या ठिकाणी समाधान आहे. सायकल मध्ये हवा असताना मग आम्ही पाटील काकांकडे यायचो, मग ते थोडे आम्हाला पंप द्यायचे, मग त्याच्यात परत एकदा हवा भरायचो आणि परत आम्ही या इकडे फिरायला इथे जायचो. आणि म्हणून त्या विठ्ठलवाडीमध्ये ज्या लोकांना मी आतापर्यंत काका मामा बोललो, ज्यांनी चुकल्यानंतर कान सुद्धा हक्काने धरला, चांगलं काम केल्यानंतर आशीर्वाद सुद्धा तेवढ्याच हक्काने दिले, अशा लोकांसमोर आज मला खूप बरं वाटतं की मी आज संघर्ष समितीच्या वतीनं कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी बोलायला उभा आहे. मित्रांनो, ह्या झाल्या नात्यागोत्याच्या गोष्टी, ह्या झाल्या तुमच्या आमच्यातल्या कौटुंबिक गोष्टी. पण आता वेळ आली आहे कौटुंबिक गोष्टी करण्याची नाही मित्रांनो. वेळ आली आपला हक्क मागण्याची, वेळ आली आपला अधिकार मागण्याची, वेळ आली आपल्याला कोण कशा पद्धतीनं गंडवतो आणि
आणि गंडवून 5 वर्षातून आपल्या खिशातून एक मत काढून घेतो, त्याचा सुद्धा पर्दाफाश करण्याची आज या ठिकाणी वेळ आली आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला आठवतं शिशिर धारकर ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळी मान्य सुनीलजी तटकरे त्यांच्याकडे जिताडा विताडा खाण्याकरता यायचे. दर 15 दिवसांनी तटकरे साहेब बघावं तर पेण मध्ये आहेतच. पण पेण अर्बन बँकेचा घोटाळा झाला. अर्बन बँकेमध्ये आमच्या कोळी महिलेनं, कोळी मावशीनं, कोळी आमच्या ताईनं, भगिनीनं पैसे ठेवले होते. रात्रभर नवरा त्या ठिकाणी मुंबईला जाऊन पार्सल आणतो, पोरगा जाऊन पार्सल आणतो आणि संसाराला हातभार पाहिजे म्हणून आमची भगिनी त्या ठिकाणी मासे विकण्याकरता बसते. समोरच्या गिरायकानं कुठेतरी 10 रुपयाला मच्छी मागितली, 50 रुपयाला मागितली तर समोरच्या गिरायकाचं मन सुद्धा तुटायला नको, त्याच्या सुद्धा पोराबाळांनी मच्छी खावी म्हणून 10 रुपये फायद्यात नाही पण 5 रुपयामध्ये ती या ठिकाणी मच्छी, 5 रुपये फायदा घेऊनच ती मच्छी या ठिकाणी देते. असलेली नोट या ठिकाणी भिजू नये म्हणून बर्फाने हात भिजलेला असतो, एका हातामध्ये काठी असते, पोराबाळांचा संसार तिला चालवायचा असतो. गिरायकानं दिलेली नोट ती भिजू नये म्हणून अशी चिमटीमध्ये पकडते आणि सुरक्षित म्हणून ती इथे कन्वर्टीला आपल्या लावून ठेवते. एक एक नोट तिने जमवली, आयुष्यभर काम करत करत एक एक नोट तिने जमवली, आपल्या पोराबाळांकरता जमवली, आपल्या नवऱ्याकरता तिने जमवली आणि कन्वर्टीला लावलेली नोट तिने नंतर साखरेच्या डब्यात ठेवली, तिने तांदळाच्या डब्यात ठेवली. 100 रुपये झाले, 1000 रुपये झाले, 2000 रुपये झाले, कुणाच्या तरी दृष्टीस पडायला नको म्हणून तिने तिथनं ते 2000 रुपये काढले आणि पिग्मी एजंटच्या ताब्यात दिले. तिने सांगितलं की ते शिशिर दादा आहे ना त्याच्या बँकेत ठेव, घरामधनं काय पैसे असले का जातात, सणासुदीला सासगावची यात्रा आली, याला दे पैसे त्याला दे पैसे, त्यापेक्षा तसं नको, पोरीबाळींच्या लग्नाकरता पैसे या ठिकाणी ठेवू. पोर लाडकी आहे, लाडाची आहे, तिला चांगला नवरा मिळेल. मग चांगला नवरा मिळत असताना जावयाचं स्वागत सुद्धा चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. पोरीच्या अंगावरती 10 तोळ्याचे दागिने टाकता येणार नाही कदाचित मला, पण पोरीच्या अंगावरती प्रेमानं 2-4 तोळ्याचे तरी दागिने टाकीन म्हणून तिने ते पैसे त्या बँकेमध्ये तिने ठेवले. आणि लबाड शिशिर धारकरनं ते पैसे मात्र स्वतःच्या अंगावरती 20-20 हजाराचे शर्ट घालायची त्याला हौस आहे, याकरता त्यानं ते पैसे लुबाडले. भालचंद्र गांधी या ठिकाणी येऊन जायचा, कुठे जायचा, मुंबईमध्ये मिटिंगला जायचा. अरे माझे बाबा 25 वर्ष आमदार आहेत, मी त्यांच्या सोबत गेले 30 वर्ष फिरतोय. बाबांनी जर शेका पक्षाची मिटिंग घेतली तर लालबागला आमचा मामा होता, त्या मामाच्या खोलीवर घ्यायची मिटिंग. ठाण्यामध्ये जर मिटिंग जर घ्यायची झाली तर तळ्याच्या बाजूला रामाचं देऊळ आहे, त्या देवळात आम्ही बैठक घ्यायचो. का तर कुठे हॉटेलमध्ये असल्या मिटिंगा घेऊन पैसे या ठिकाणी खर्च करायचे. पण शिशिर धारकरांचे जे बगल बच्चे जायचे ते रिट्स हॉटेलमध्ये, 3 स्टार हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये पैसे घ्यायचे, या ठिकाणी बैठका घ्यायचे. कुठनं पैसे भरायचे होय? शिशिर धारकरांची काय फॅक्टरी आहे काय उठली इथली? शिशिर धारकरांचं काय कुठं काय मोठा काय कारखाना होता काय? आमच्या कोळी मावशीने 2 बोटाच्या चिमटीमध्ये धरलेली नोट साखरेच्या डब्यामध्ये पोरीच्या आयुष्याकरता, पोराच्या आयुष्याकरता ठेवलेली नोट, एका घराची 4-4 घरं कोळीवाड्यामध्ये झाली. आता घर बांधायला पाहिजे, कुठेतरी बाहेर जागा घेऊ, वावशीला घेऊ, वाकरूळला घेऊ, नाहीतर इकडे कुठेतरी जागा घेऊ आणि आता घर बांधू. याकरता ठेवलेले पैसे या हरामखोरांनी या ठिकाणी खाल्ले. याच्यामध्ये भरडलो फक्त आपण नाही गेलो, याच्यामध्ये भरडला गेला व्यापारी, याच्यामध्ये भरडला गेला कोळी समाज, याच्यामध्ये भरडला गेला नोकरदार समाज, याच्यामध्ये भरडले गेले धारकरांना दादा दादा बोलणारे काही भोळे संचालक सुद्धा या ठिकाणी भरडले गेले.
त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितलेल्या 1-1, 2-2 कोटी रुपयाच्या ठेवी सुद्धा या बँकेमध्ये राहिल्या. त्यांचे सुद्धा या ठिकाणी वाईट हाल त्यांच्या भोळेपणामुळे या ठिकाणी झाले. मित्रांनो, ज्यावेळी या सगळ्या घटना घडल्या, ज्यावेळी 23 सप्टेंबर 2010 साली ज्यावेळी लक्षात आलं, 23 सप्टेंबर ना, 23 सप्टेंबर 2010 ज्यावेळी लक्षात आलं की बँक या ठिकाणी बुडते, कवडी करून ठेवलेला पैसा या ठिकाणी अडचणीत आला, त्यावेळी अगोदर 15 दिवसांनी फेरी मारणारे तटकरे साहेब नंतर 9-10 महिने या पेण मध्ये आले नाहीत. आले का पेण मध्ये? आले का? पण तटकरे साहेब काल मात्र गरगर 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 म्हटलं काय झालं आकाशात वरती बघितलं हेलिकॉप्टर. मी म्हटलं कोण आला पेणला? लोक बोलले आता तटकरे साहेब आले, मत मागायला आले. गेले 1 वर्ष तटकरे साहेब या पेण मध्ये आले नाहीत. गेले 1 वर्ष पेण मधला आमचा गाडीवाला हार्ट अटॅक न मेला, त्याची विचारपूस करायला आले नाहीत. अरे त्याची सोडूनच द्या हो. पण तटकरे साहेबांच्या सहकार्याला या ठिकाणी रात्री 12 वाजता गल्लीत धरला होता, आठवतंय का? त्यांची सुद्धा विचारपूस करायला तटकरे साहेब 1 महिना या पेण मध्ये आले नव्हते. आणि आज मात्र मत मागण्याकरता तटकरे साहेब आले. पण तटकरे साहेबांना मला सांगावं लागेल, आमचे रवी पाटील साहेब काका नेहमी बोलतात तसे माझे दोन्ही काकाच, दोघांना लहानपणापासून बघितलंय, त्यामुळे दोन्ही मंडळींना मी काका बोलतो, त्यांचा मी आदर सुद्धा मनापासून ठेवतो. पण मान्य रवी पाटील साहेब एकदा बोलले होते की तटकरे साहेबांनी ही बँक लुटली. मग तटकरे साहेब सुद्धा बोलले की हे सुद्धा आर्थिक दर्जाचे काय अर्थमंत्रिका कोण आहेत त्याच्यामध्ये. दोघांमध्ये चांगली जुंपली, अर्थतज्ञ दोघांमध्ये चांगली जुंपली. दोघांनी